कुस्ती संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं तमाम कुस्ती प्रेमींना मी एक खात्री देऊ इच्छितो. संघटनेच्या कमिटीनं एकमुखानं निर्णय घेतला. पैलवान वीरेंद्र शिराळकर त्याचं कुस्ती संघटनेचं सदस्यत्व रद्द करण्यात येत असून त्याच्या कुस्तीवर आजन्म बंदी घालण्यात येते. बरं झालं तू आलीस. त्यात तिकडं कुस्ती संघटनेनं बंदी जाहीर केली आहे माझ्यावर. उद्याच्याला माधुरीची साक्ष नाही त्यांच्या तोंडावर फेकून त्यांना बंदी रद्द करायला लावली तर बघाच, ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. बोला मिसेस शिराळकर. घात झालाय मिस लेखा, व्हेरी व्हेरी डेंजरस घात. त्या पैलवान प्राजक्तानं माधुरीला इकडं आमच्या इन हाऊस आणलंय किडनॅप करून. काय? येस, मी लई ट्रायल केलं. आमच्या आईने तिला इथंच इन हाऊस थांबून घ्यायचं ठरवलंय फुल नाईट. उद्या ते माधुरीला त्या कुस्ती संघटनेच्या फ्रंट फुटवर आणणार आहेत. अरे वा, ही तर गुड न्यूज आहे. तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं. येस येस. काय झालं? गुड न्यूज आहे, प्राजक्तानं माधुरीला किडनॅप केलंय. उद्या संघटनेसमोर हजर करणार आहेत ती. मानलं प्राजक्ता. ओ लेखाजी, ही कसली गुड न्यूज आहे? आणि तुम्ही प्राजक्ताला मानायलाय? प्राजक्तानं माधुरीला शोधून काढलंय याचं कौतुकच आहे. आणि गुड न्यूज ही आहे की प्राजक्तानं स्वतः तिला घरी आणून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलंय. आता आपल्याला माधुरीचं एक्झॅक्ट लोकेशन माहिती. डॅडी, तुम्ही लगेच पोलिसांना कळवा आणि माधुरीच्या सुटकेची सोय करा. वय वय कळवतो. आणि आम्ही पत्रकारांना कळवतो. अख्ख्या कोल्हापूरला दिसू द्यात ना माधुरीच्या सुटकेचा थरार, ते बी लाईव्ह टेलिकास्ट मध्ये. अख्ख्या गावात दंगा होतो आता. सुटायची धडपड चालू होती बराच वेळ, पण गप्प पडली आता. तुम्ही दयामाया दाखवून तिला सोडवायला जाऊ नका म्हणजे झालं. दयामाया तर जीवच गेला आता तिचा. तिने पळायचा प्रयत्न जरी केला तर. आता ताईपणा करू नकोस. कुस्ती संघटनेसमोर उद्या तिची साक्ष आहे. कितीही चुकीची वागली तरी माणूस आहे ती. तिला सांभाळायची जबाबदारी आपली. येस नाही, मग तिला डिनरचं जेवण तरी द्यायला पाहिजे का नाही? मी आलेच तिला जेवण देऊन. थांबा जाऊबाई, मी हाय ना. मी तिकडेच निघाली आहे. मी देते जेवण. द्या. कुठं गेले पोर, काय कळण झाले, कोण पण लागत नाही. आपण मला कळलंय ना. अहो तुमच्या त्या पैलवान लेकीनं आणखी काहीतरी घोळ घालून ठेवलाय. मी नाही, अख्या गावात अशी चर्चा चालू आहे. आता येत एक पत्रकार भेटला, तोच बोलला, तो सरळ त्यांच्या घराकडे गेलाय. आणखी काहीतरी धुराळा उडवलाय तुमच्या लेकीनं. चला बाबा, तुमच्या मुलीची बातमी मोबाईलवर तरी बघू. हॅलो हॅलो जावई बापू. अहो प्राजू कुठे आहे? अहो कावादारनं फोन करतोय, तिचा फोनच लागना झालाय. हाय, ती घरातच आहे. थांब देतो. जेवण करायचंय म्हणून हात सोडते, पण पाय नाही सोडणार. आणि लय वळवळ केलीस ना तर एक बुक्कीच देईन. हॅलो. हा पप्पा, मी घरीच आहे. मला काय धाड भरली आहे? काय पत्रकार? बरं झालं सांगितलं तुम्ही. हा ठेवते. काय झालं? वस्तात अहो बातमी फुटली. तुम्ही खाली जाऊन सांभाळा, मी हिच्याकडे बघते. अगं पण हे घ्या.
माय गॉड, इन्स्पेक्टर साहेब, एवढ्या गुड नाईटला यू हिअर? व्हॉट हॅपन? वीरू पैलवान विरुद्ध तक्रार देणाऱ्या त्या फिर्यादी माधुरीला किडनॅप करून इकडे आणलंय अशी आम्हाला टीप मिळाली आहे. हवालदार, झडती घ्या संपूर्ण घराची. महिलेशी गैरवर्तन केल्यानंतर पैलवान वीरेंद्र शिराळकर यांच्या कुस्तीवर अजन्म बंदी घालण्यात आली आहे. या घटनेला काही तास उलटत नाही तोवर एक खळबळजनक बातमी आली आहे. त्या मुलीला किडनॅप करून शिराळकरांनी घरामध्ये डांबून ठेवल्याचं समजतंय. जमेची बाजू ही की नुकतेच पोलीस घटनास्थळी पोहोचलेले असून त्यांनी त्या मुलीचा शोध सुरू केला आहे. काकासाहेब, आता जाणार समजे शिराळकर आतमध्ये. चेअर्स चेअर्स. मला ठाऊक आहे फाटकापाशी पत्रकार आलेत ते, पण तुम्ही त्यांना उत्तर देत बसू नका, डायरेक्ट आतमध्ये या. आम्हाला मिळालेली टीप जर खरी निघाली तर तुम्हाला सगळ्यांना आमच्या सोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. सीआई, तरी मी अगोदरपासूनच टेलिंग केलं होतं तुम्हाला की आपण या प्राजक्तामुळं पुन्हा एकदा प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. काय झालं? काही सुगावा मिळाला का? कसला सुगावा मिळणार आहे साहेब? अहो, तुम्हाला कोणीतरी गंडवलंय. ह्यांनाच विचारा की अख्ख्या घरात माधुरीचा मागमूस तरी लागलाय का? हवालदार, पुन्हा एकदा शोध घेऊया आपण. चला. एक मिनिट, काय म्हणून शोध घेताय तुम्ही इन्स्पेक्टर? नुसती टीप मिळाली म्हणून? सर्च वॉरंट कुठे आहे? हे बघा, केस सेन्सिटिव्ह आहे. सर्च वॉरंटची वाट नाही बघू शकत आम्ही. सध्या तरी त्या मुलीचा जीव वाचवणं महत्वाचं होतं आमच्यासाठी. तिचा जीव वाचवायला इकडे येत आहे आणि इथल्या घरंदाज बायकांना पोलीस अटकेची भीती घालताय, तेही रात्रीच्या वेळी. सर्च वॉरंटच्या आधी तुमची सस्पेन्शन ऑर्डर निघणार अशी दिसते. ठीक आहे ठीक आहे, सध्या सोडतोय तुम्हाला. काहीही पुरावा मिळाला आम्हाला तर मात्र तुमची खैर नाही, लक्षात ठेवा. हवालदार, चला. साहेब, काही पुरावा मिळाला का? साहेब, त्या मुलीचा काय शोध लागला का? मी आधीच बजावलं होतं. ही बातमी या घराच्या बाहेर जाता कामा नये. कोणी सांगितलं पोलिसांना? आई, इन हाऊस मधलं कशाला कोणी जाऊन सांगेलो तुम्ही इतकं बजावलेलं असताना? आणि हे सोड आई, आपली घरातली यंग पोरगी गायब आहे म्हटल्यावर तिच्या मम्मी पप्पांना केअर वाटली नसेल. प्राजक्ताने किती बी टेलिंग केलं असलं तरी कुणीतरी पाहिलं असेलच की हिला माधुरीला इकडे घेऊन येताना. त्यातलं कुणी सांगितलं नसेल कशावरून? वकील साहेब, तुम्ही वेळेवर धावून आल्याबद्दल थँक्यू. चला की मी तुम्हाला बाहेर सोडते. साहेब, मला ह्यांच्याबद्दल बी तक्रार करायची आहे. हो, अब्रू नुकसानीचा दावा नक्कीच करता येईल. हॅलो, काय चाललंय तिकडे? ती माधुरी सापडली कशी नाही पोलिसांना? तेच तर समजणं झालंय ना मिस लेखा. त्या प्राजक्तानं त्या माधुरीला नक्की कुठं हायडिंग करून ठेवलंय ते. त्यात वरनं वकिलांना बोलवून घेतलं, त्यामुळे पोलीस बी रिटर्न तिकीट गेले. तुम्हाला खात्री आहे की ती घरातच आहे? मग दुसरीकडे कुठं जाणार आहे ती? अहो, मग शोधा तिला आणि फक्त मला कळवा.
स्वतः सोडायला जाऊ नका. जे करायचंय ते मी स्वतः कर. येस येस, डोंट टच वरी. ओनली ते मिळतील. तुम्ही बातमी नीट कळवा, पैसे तुम्हाला मिळतील. ओके. पैलवान, माधुरीचं जेवण राहिलं असेल ना अजून? भय, जेवणाचं ताट आपल्याच खोलीमध्ये आहे. हाय कुठं ती माधुरी? तिला स्टोर रूम मध्ये डांबून ठेवली मी. बरं केलंस. चला, ही बातमी आता लेखाला देते. हॅलो हॅलो मिस लेखा, न्यूज एकदम 100% कन्फर्म आहे. माधुरी इकडच आहे, इन हाऊस स्टोर रूम मध्ये. ठीक आहे. रात्री झोपताना फक्त घराचा दरवाजा उघडा ठेवा. माझी माणसं येतील आणि गुपचूप त्या माधुरीला घेऊन जात. येस. येस येस, वेट की दरवाजाच उघडायले. वरच्या बाजूला रूम आहे काय, इकडनं वर जावा. कोशायले खो खो. कोण आहे रे तिकडं? भाई तिकडे काय झालं? अरे काय झालं? कुणीतरी गुंड आलते माधुरीला पळवून न्यायला. सीआई, आधी पोलीस येऊन लॉकडाऊनची धमकी देऊन गेले आणि आता गुंड आले. नो सेफ्टी इन दिस इन हाऊस. शिराळकर, टेलिंग यू, व्हेरी व्हेरी डेंजरस इन दिस हाऊस. प्राजक्तामुळे सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय. त्यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की आपण दार खिडक्या समजा नीट बंद केलेला असताना ते गुंड आत शिरलेच कसे? अहो असतात हे दार उघडच होत, परत इकडनंच पळून गेलेत ते. आता सवाल हा आहे की हे दार उघडलं तरी कुणी? घरचा भेदी नक्की हाय तरी कोण? व्हॉट मम्मा, तुला मी टेलिंग केलं होतं की नाही की आजच्या गुड नाईटला तू आमच्या बेडरूम मध्ये झोपायला ये म्हणून, तरी बी ऐकलं नाहीस. बघ तुझ्या मिस्टेक मुळे व्हॉट हॅपन. हाऊ आर यू डुईंग? नक्की काय म्हणायचंय तुला कांचन? अहो आई स्लीप वॉकिंग. मम्माला स्लीप मध्ये वॉकिंग करची सवय नाही का? मागे बी 2-3 वेळा अशीच चालत चालत गेली तेव्हा प्राजक्तानंच तिला पकडून रिटर्न तिकीट आणलं होतं. आज प्राजक्ता काय? प्राजक्ता बंडा काकींना झोपत चालायची सवय हे खरंय, पण आज झोप बरी लागलेली त्यांना. आता आता लागली गुड नाईटची झोप, पण मी काही पर्पजफुली मुद्दाम केलेलं नाही बरं का हे. आणि आता मला ठाऊक असतं का गुड नाईटच्या झोपेमध्ये स्लीपिंग मध्ये वॉकिंग होणार आहे, तर मग मी झोपलेच नसते. तेच कर आता. चल पिऱ्या, पण मी चला आता तुम्ही सगळ्यांनी झोपायला जा आणि जरा सावध राहा. पैलवान,
माधुरीला परत स्टोर रूम मध्ये बंद कर. मी पहाऱ्यासाठी जागाच राहतो आज. मी बी जागी राहीन. थोडक्यात वाचलो आज. तू गुंडांना घरात घेतलं हे जाईला समजलं असतं ना, संपलोच असतो आपण. माझ्या मम्मामुळं शिराळकर, माझ्या मम्मामुळं वाचलोय आपण आज. जिची तुम्ही काल कंप्लेंट करत होतात की नाही, त्या मम्मामुळं. सी, माझी मम्मा आपल्या इन हाऊस असल्याचे फायदे. येस मिस लेखा. परत कसा फसला प्लॅन? तुम्ही स्वतः माझ्या माणसांना घरात घेतलं होतं ना? येस की. आणि तुमच्या माणसांना हजारदा बजावून सांगितलं की सायलेंट मोडवर जा, तरी मी तुमच्या माणसांनी व्हेरी व्हेरी बिग नॉईज केलाय. मग काय, प्राजक्ता उठली, तिच्या मागणं बॅकफुटवर वीरू भाऊजी बी आले आणि दोघांनी मिळून तुमच्या माणसांना असलं बदडवून हाकलून लावले की नाही, की करून टाकले तुमच्या माणसांचं सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. आणि माधुरी अजून बी इन हाऊसच आहे. आणि आता तर घरातले सगळे सावध झालेत. वीरू आणि प्राजक्ताच्या डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. येस. आता उद्या सकाळी माधुरीला जेव्हा कुस्ती संघटनेकडे घेऊन जातील तेव्हा रस्त्यात सोडवावं लागेल. ते निघाले की मला कळवा. ओके. आई घ्या. यशस्वी होऊनच ये. तुझ्या नावावर जो हा काय डाग लागलाय तो आज धुवून निघू दे. हाच माझा आशीर्वाद आहे तुला. बाबा, तुमचा बी आशीर्वाद असू द्या. मामांजी, आज तुमच्या आशीर्वादाची सगळ्यात जास्त गरज आहे. फक्त तुमच्या लेकालाच नव्हे तर कुस्तीला लागलेला डाग पुसून काढायचा आहे आज. ही पोरगी घरात येतानाच वादळ घेऊन आली. तिला परत आणली तेव्हापासून बी निस्ती एकामागे एक संकटच येत चाललंय. आता हिला कुस्ती संघटनेच्या ऑफिसमध्ये नेपर्यंत बी आव्हानच असणार आहे. त्या समद्यांवर मात करू सत्य जगासमोर आणण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. मी बी येतो तुमच्या सोबत. वहिनी म्हणाल्या तसं बाहेर बी आव्हान असणार आहेत, तेव्हा सोबत गरजेचे आहे. कशाला? तुम्हाला जायची काय गरज आहे? आहेत ना ते दोघं. वही की जग्गूबाबजी, तुम्ही मीनुताईंसोबत थांबा. वा वहिनी, आज माझा भाऊ आयुष्यातली महत्वाची लढाई निघालाय आणि तुम्ही मला घरात बसू म्हणताय. हेच आहेत का आपले संस्कार? नाही वहिनी, आज जर मी असं वागलो ना तर माझ्या लेकराला मी काय तोंड दाखवणार? मी तुमच्या सोबत येणार. बरोबर आहे तुझं जगदीश. तू आणि चिन्या सोबत जा त्यांच्या. आई अंबाबाई, यश दे माझ्या लेकाला. वीरेंद्र शिराळकर मुर्दाबाद. 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 वीरेंद्र शिराळकर. शिराळकरांची दमदाटी कुठवर चालू राहणार आहे? पोलिसाला आळा घालणार आहे की नाही? शिराळकर मुर्दाबाद. वीरेंद्र शिराळकर मुर्दाबाद. वीरेंद्र शिराळकर मुर्दाबाद. वीरेंद्र शिराळकर मुर्दाबाद.
हॅलो मिस लेखा, वरात तर इकडनं निघालीये. आता तिचं स्वागत करणं तुमचं काम आहे. वीरेंद्र आणि प्राजक्ता त्या माधुरीला घेऊन निघाले. एकाजी आम्ही एकदम टाईट बंदोबस्त लावलाय बघा, की तिकडं पोचू शकणार नाही. हा, अरे पोलिसांना बी कळवलंय, समधीकडनं कोंडी करायला त्यांची. आणि आपली माणसं बी कुस्ती संघटनेच्या ऑफिस बाहेर उभी आहेतच. एक काम कर, शिराळकरांच्या गाडीचा फोटो धाड कांचननं पाठवलेला. आपली माणसं त्यांच्या पद्धतीनं अडवणूक करतीलच, आपण बी निघूया. चल.